नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव जे आहे हे 6 वेळा मतदार यादीमध्ये आलेलं आहे आणि त्या मतदार यादीमधला जो पत्ता दाखवण्यात आलेला आहे तो जीवदानी माता चाळ हा पत्ता दाखवण्यात आलेला आहे आणि आम्ही आता ते प्रत्यक्ष रियालिटी चेक करण्यासाठी त्या जीवदानी माता चाळमध्ये आलेलो आहे। आपण जर बघितलं तर ही ती जीवदानी माता चाळ आहे, डोंगरावरती वसलेली चाळ आहे आणि याच चाळीचा जीवदानी माता चाळ नावाने त्या सुषमा गुप्ताचा पत्ता दिलेला आहे। आपण जर प्रत्यक्ष बघितलं तर या ठिकाणी सगळीकडे आपण जर बाजूबाजूला जर बघितलं तर ह्या सगळ्या चाळी आहेत। या चाळीतल्या घरामधल्या प्रत्येक महिलांशी सुद्धा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुषमा गुप्ता नावाची महिला जी आहे ही या परिसरामध्ये राहत नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे लोकांनी। आता सध्या माझ्यासोबत जे आहे या ठिकाणचे जे सभापती होते आणि माजी नगरसेवक सुद्धा आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा स्वतः या ठिकाणी पाहणी केलेली आहे। नेमकं तुम्ही या भागाचे सभापती होतात, नगरसेवक होतात, आता माजी नगरसेवक आहात। जो सुषमा गुप्ता नावाचा जो पत्ता दिलेला होता ही जीवदानी चाळ होती, नेमकं काय परिस्थिती आहे? सुषमा गुप्ता नावाची महिला या विभागात राहतच नाही। जसं तुम्हाला सांगितले का हा पूर्ण विभाग जो आहे तो मराठी बाहुल आहे आणि आम्ही या ठिकाणी ते नाव आल्यावर आम्ही फिरलो, एकदा पण एक म्हणजे महिला राहत नसताना तिचं 5 वेळा नाव ह्या मतदार यादीमध्ये आलेलं 132च्या मतदारसंघात। आणि मग त्यानंतरच आम्ही सगळा पुढचा तपास केला ना पूर्णपणे, आणि तेव्हा आम्हाला सगळं यांचं केलेला म्हणजे याद्या ह्या जाणून बुजून अशा प्रकारे बोगस नावं टाकून फुगवण्यात आलेल्या आहेत। आणि मग अशा वेळेला ती असेल कुठली व्यक्ती, जेव्हा तिचा फोटो आहे, तिचे पुरावे आहेत, म्हणजे ती व्यक्ती कुठेतरी असणार आणि निवडणुकीलाच ती उत्पन्न होत असेल आणि विशिष्ट पक्षाला मतदान करून जात असेल, हा आमचा स्पष्ट आरोप आहे। या ठिकाणचा स्थानिक नागरिक सुद्धा माझ्यासोबत आहे। काय नाव तुमचं आणि तुम्ही कुठे राहता? मी इकडेच राहतो, माझं नाव ब्रिजेश शुक्ला आहे। जी सुषमा गुप्ता जी महिला या ठिकाणी सांगितल्या जाते, काय वस्तुस्थिती आहे? वारंवार आम्ही जसं न्यूजला बघितला किंवा इतर पक्षाचे लोकांनी पण हा विषय उचलला तर आम्ही या गोष्टीची पाहणी केली। पाहणी करताना आम्हाला दिसला की इकडे कधी सुषमा गुप्ता किंवा जसं मी बोललो परप्रांती इकडे राहतच नव्हते। जसे दादा बोलले हे बहुमूल्य मराठी क्षेत्र आहे, इकडे कधीही दुसरे नावाचे लोक राहायला आले नाही। आणि जसं सांगितलं दादाने की ते कुठलं पेपर घेऊन कुठली यादी फुगवता, हे तर मला वाटतं BLA पासून BLA BPLA आणि जे इकडचे मतदान यादी चेक करतात ते अधिकारी किंवा आपले जे प्रशासन आहे यांच्यानं पण विनंती करतो की या गोष्टीवर तुम्ही बारीकीने लक्ष द्या आणि जर काही चुकीचं झालं बघितलं तर हा पूर्ण परिसर जर बघितला तर हा जीवदानी माता चाळचा परिसर आहे। काही स्थानिक नागरिक जे आहेत या ठिकाणी आपण त्यांना सुद्धा बोलणार आहेत। काका, सुषमा गुप्ता नावाची कोणी महिला इकडे राहते का? मला तर माहिती नाही। अच्छा, कोण कोण राहतात इकडे, म्हणजे कोण राहतात इकडे? मी इकडे जास्त येत नाही। अच्छा, तो वाटतंय सुषमा गुप्ता नावाची कोणी महिला आहे? तुम्हाला माहित आहे का? नाही, असं इथे जास्त करून मराठी परिसरच आहे, त्यामुळे असे भय म्हणजे आहेत लिमिटमध्ये, पण ही नावचा मी आजवर ऐकलेलं नाही। अच्छा, त्यामुळे जास्त करून मराठी जी आहे। तर या ठिकाणी ताई सुद्धा आहेत। ताई, तुम्ही याच चाळीमध्ये राहतात? वरती बघितलं मी तुम्हाला। हा, म्हणजे नेमकी इकडे सुषमा गुप्ता नावाची कोणी? नाही, आम्हाला पण आयडिया नाही एवढी। अच्छा, आम्ही 2013 पासून तर मी तर ना आता फर्स्ट आता पण आम्ही टीव्हीला ऐकलं तेव्हा म्हणून खालती उतरलो बघायला। मग राहतच नाही अशी व्यक्ती? नाही, हे स्थानिक लोक होते आणि स्थानिक लोकांना आपण प्रत्यक्ष रियालिटी चेक करत असताना आपण तरीही आणखी काही लोकांना विचारूया। ताई, तुम्ही इकडेच राहता का? आम्ही इकडेच राहतो। कोण राहते सुषमा गुप्ता नावाची? सुषमा गुप्ता तर आम्ही नाही कधी बघितलेली, 35 वर्ष झाले आम्हाला, पण आम्ही बघितलेली नाही आजपर्यंत। बरं काका, तुम्ही कधी नाव ऐकलंय का? नाही, आम्ही पण ऐकलं। ओके, सुषमा गुप्ता कोण नाही इकडं। मग ही जी नावं जे मतदार यादीमध्ये आहेत नेमका हा मग कसं नाव आलेलं असू शकतं, तुमचा काय अंदाज सांगता? ते का आता मला माहिती नाही, मला अंदाज माहितीच नाही, नगरसेवकला विचारा। निश्चित आपण बघितलेलं आहे की या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकांना आपण विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र ही सुषमा गुप्ता नावाची महिला जी आहे ही ज्या ठिकाणी पत्ता दर्शवलाय त्या ठिकाणी राहतच नसल्याचा दावा जो आहे इथल्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। त्यामुळे निश्चितच सुषमा गुप्ता ही नावाची महिला या मतदार यादीमध्ये बोगस नाव चढवलं असल्याचं सध्या तरी आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे आणि याचं राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। जेव्हा हिचं नाव समोर आल्याच्या नंतर अनेक मतदार याद्या ज्यावेळेस तपासल्या गेल्या त्यावेळेस अनेक मतदार यादीमध्ये इकडला मतदार तिकडे, तिकडला मतदार तिकडा असा बोगस याद्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आला असल्यामुळं की नेमके हे मतदार कुठले आहेत असा प्रश्न आता इथल्या राजकीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि माजी नगरसेवकांना पडला आहे। त्यामुळे निवडणूक विभाग आता यावरती नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.